बुद्धं शरणं गच्छामि। महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमानांना अभिवादन। शाखा क्रमांक 155, 157, 158 पट्टचारा महिला मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, आनंद कॉलनी महिला मंडळ या तिन्ही शाखेने प्रस्थापित केलेला तक्षशिला बौद्धजन सेवा संघ सर्वांना सविनय जय भीम। आज मी आपल्याला धम्मवंदना आणि तिचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तो तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी आशा बाळगते। धम्मवंदना। आधी आपण धम्म या शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा। धम्म या शब्दाचा अर्थ बुद्धांनी दिलेले शिकवण, तत्वज्ञान आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग असा होतो। हा शब्द पाली भाषेतून आला असून तो धर्म या शब्दापेक्षा वेगळा आहे। धम्म हे एक जीवन जगण्याची पद्धत व तत्वज्ञान आहे, म्हणजेच आपण आपले जीवन कसे जगावे याबद्दलचे ज्ञान आहे। बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुने जग उलथवण्याची शक्ती असलेले साहित्य उभे राहिले। तो शब्द म्हणजे धम्म। धम्म या शब्दाने समाजात माणसाचे श्रेष्ठत्व आणि अहिंसा या सर्वात महत्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली। या नव्या जीवन मूल्यांना त्यांनी धम्म म्हटले। बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला असे झाले नाही, तर निखिल प्रज्ञा आणि करुणाचे त्यांनी जिथे जिथे अपूर्व मिश्रण आढळले त्या तत्वज्ञानाचा अर्थात धम्माचा त्यांनी स्वीकार केला। अंधश्रद्धांवर आधारलेली जीवन पद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीचा बलावर चालणारा जीवन पद्धतीचा त्यांनी स्वीकार केला। या बुद्धिनिष्ठ जीवन पद्धतीचे नाव धम्म असे आहे। भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर धम्मचक्र प्रवर्तनाय हा बुद्धांचा प्रथम संदेश कोरला आहे। याचा मूळ हेतू हेच की भारत एक धम्मशासन राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे। सारा भारत बौद्धमय व्हावे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती। धम्मवंदना पाली। स्वाखातो भगवता धम्म सदीतिको अकालिको अहेपसिको ओपिनायको पंचंतं वेदितपो विहुति धम्मं यावं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि। एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचपन्नाच ये धम्मा अहं वंदामि सतता। भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला, ज्याची सत्वज्ञ येथेच डोळ्यासमोर पाहता येतो, तो धम्म आपले फळ ताबडतोब देतो। कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा जो निर्वाणाकडे घेऊन जातो, हा सिद्धांत विज्ञानाचा द्वारे स्वतः अनुभव पाहता येतो। अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचे मी निर्धार करीत आहे। मागे झालेल्या बुद्धाने जो धम्म उपदेशिला व पुढे होणारे बुद्ध जो धम्म सांगतील आणि हल्लीच्या बुद्धाने जो धम्म सांगितला आहे, त्या सर्वांना मी सदा सर्वदा वंदन करतो। तर इथे या वंदनेत म्हटले आहे की भगवंताने म्हणजेच भगवान बुद्धांनी ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला तो काल्पनिक नाही, मनाने रचलेला नाही, तर ते एक सत्य आहे। प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं हा धम्म काही सांगितले आहे ते भगवान बुद्धांनी आधी स्वतः अनुभव घेऊन पाहिले आहे आणि त्यातून जे निष्पन्न झाले ते आपल्या समोर मांडले आहे। ते असे रचलेले नाही किंवा कल्पनेतल्या गोष्टी नाही, तर त्यांनी जे काही उपदेश केला आहे ते आपल्याला तपासून घेता येतो। जसे विज्ञानात प्रयोगातून एखादा सिद्धांत बरोबर की चूक ते तपासताना येतं, तसेच धम्माचे आचरण केल्यावर त्यात जे काही सांगितले आहे ते चुकीचं आहे की बरोबर याचा अनुभव आपल्याला येतो।
अशा प्रकारे हा धम्म मला निर्वाण प्राप्त करून देतो, म्हणजेच दुःखाचा नाश करण्याचा, दुःखमुक्तीचा मार्ग दाखवतो. अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा, आचरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. मागील प्रवचनात आपण पाहिले की जगात एकूण 29 बुद्ध आहेत. त्यापैकी भूतकाळातील होऊन गेलेले 27 बुद्ध, वर्तमानातील 28वावे गौतम बुद्ध आणि भविष्यातील होणारे 29वावे मैत्रीय बुद्ध, या सर्वांनी जो धम्म सांगितला आहे त्या सर्व धम्मांना मी नेहमी वंदन करतो. नत्थी मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलम. मी दुसऱ्या कोणाला शरण जाणार नाही. माझे अन्य कोणतेही शरणस्थान नाही. बौद्ध धम्मच माझे दुसरे शरणस्थान आहे. या सत्य वाचनाचे माझे जय मंगल हो. मी धम्माशिवाय अन्य कोणत्याही धर्माचे आचरण करणार नाही. मी धम्म सोडून दुसऱ्या कोणत्याही धर्माला शरण जाणार नाही. बुद्धांचा धम्म हेच माझे दुसरे शरणस्थान आहे. मग पहिले शरणस्थान काय आहे? तर भगवान बुद्ध हेच पहिले शरणस्थान आहे. हे सत्य वचन मी स्वीकारले आणि तसे आचरण केले तर नक्कीच माझं कल्याण हो. उत्तमंगेन वंदेह धम्मच दुविधो वरं धम्मेयो खलितो तोसो धम्मो खमतु तन्मनम्. सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या धम्माला मी नतमस्तक होऊन वंदन करतो. धम्मासंबंधी माझ्याकडून काही दोष घडला असेल तर त्याबद्दल मला क्षमा असेल. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ असलेल्या धम्माला मी नतमस्तक म्हणजे डोकं टेकून वंदन करतो. ज्याप्रमाणे घटात पाणी भरण्यासाठी घटाला त्याचे डोके पाण्यात बुडवावे लागते, त्याचप्रमाणे धम्माला नतमस्तक होऊन त्याप्रमाणे आपले आयुष्य व्यतीत केले तरच नतमस्तक या शब्दाचं सार्थक होईल. या धम्माचे आचरण करत असताना त्याबाबत माझ्याकडून काही चुकलेलं असेल तर मी माफी मागत आहे. यंकिंची रत्नं लोके विचती विवितापतु रत्नं धम्म सम्मनती तस्मात् सोती भवन्तु मे. या जगात जी निरनिराळी अनेक रत्न आहेत त्यापैकी एकानेही बौद्ध धम्माची बरोबरी नाही. या सत्य वाचनाने माझे कल्याण हो. या जगात बुद्धांचा धम्म हे सर्वश्रेष्ठ रत्न आहे. याची इतर कशाशीही तुलना करता येत नाही. हे सत्य वचन मी स्वीकारले तर माझे आयुष्य देखील या रत्नाप्रमाणे चमकेल आणि माझे कल्याण होईल. अट्ठांगिको अर्योपतो जनान मोक्ष पवेसो उजुको मग्गो धम्म अय्यं संति करो पनीततो यानिको तं पन्मामि धम्म. हा बौद्ध धम्म एक असा सरळ मार्ग आहे जो शांतिकारक उत्तम मार्गाने घेऊन जाणारा, अष्टांगनी युक्त तसेच लोकांना सुख देणारा आहे. अशा या धम्माला मी प्रणाम करतो. बुद्धाचा धम्म हा सरळ मार्गी आहे, ज्याचे पालन करण्यासाठी कोणत्याही कठोर यातना, त्रास सहन करावा लागत नाही. आपण जगात वावरतो, आपल्याला आजूबाजूला इतर धर्मही पाहतो. काहीतरी मिळवण्यासाठी कोणी गरम निखाऱ्यांवर चालतं, कोणी रस्त्यावर लोलत जातं, कोणी व्रत वैकल्याच्या नावाखाली अन्नत्याग करतात, वगैरे वगैरे. इथे मला कोणत्याही धर्माला दोष असा द्यायचा नाही. दोष आहे तो मनुष्याच्या वृत्तीमध्ये. कोणतेही देव माझ्यासाठी अमुक तमुक कर असं अजिबात सांगत नाही. उदाहरणार्थ, कर्म कर, फलाची अपेक्षा करू नकोस. पण माणसाने फल प्राप्तीसाठी कर्माची नावाखाली कर्मकांड करायला सुरुवात केली आहे. माणसाने आपले सोयीनुसार देवाच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत आणि यातून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला हा सरळ आणि सोपा असा धर्म दिला. या शांततेचा प्रतीक आहे
आणि त्यात दाखवलेला मार्ग उत्तम चांगला, म्हणजेच त्यात पशुबली नरबली हिंसा वगैरे सारखा वाईट प्रथा नाही. अष्टांगनी युक्त म्हणजे ज्यात अष्टशील आहे. हे अष्टशील काय आहे? हे अष्टशील पुढील प्रमाणे: योग्य दृष्टिकोन, योग्य आकांक्षा, योग्य भाषण, योग्य कृती, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य सजागता आणि योग्य एकाग्रता या अष्टशिलांची सविस्तर माहिती आपण संघवंदनामध्ये बघू. अशा या अष्टशिलांचे पालन केल्यावर काय होईल? आपले मन शांत समाधानीचे होईल आणि मन समाधानीचे राहिले की साहजिकच आहे आपण सुखी होऊ. अहो, सुख म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून ती मनाची अवस्था आहे. मनात इच्छा, आकांक्षा, लोभ वाढला की आपण ते प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपलं मन बैचैन असतं. हीच ती दुःख व्यवस्था. आपल्याला जवळ जे आहे त्या समाधान मानण्यातच खरं सुख आहे. ही मनाची सर्वात खोल अवस्था गाठण्यासाठी आपल्याला या अष्टशिलांचे आचरण करणे आवश्यक आहे. जे या धम्मात सामावलेले आहे अशा या धम्माला मी वंदन करतो. म्हणजे काय तर धम्माचा मार्ग मी अवलंबला त्याच्याशीही मी एकनिष्ठ राहिले तर माझ्याकडून धम्माला एक प्रकारचे वंदन असे होईल. आपण मला शांतपणे ऐकून सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. नमो बुद्धाय. जय भीम.